पुणेकर म्हणतात आम्ही 12चे, पण ही काही शिवी नाही, ही त्यांची ओळख आहे। आम्ही 12चे म्हणजे MH12, पण MH12 हीच ओळख पुसली जात होती। मंत्री मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार यांनी थेट नितीन गडकरींची भेट घेतली आणि त्यांना प्रस्ताव दिला, त्यामुळे हा मुद्दा इथं सुटला। पण नवीन मुद्दा पुणेकरांसमोर उभा राहिला, तो म्हणजे MH12 नंतर जी पुढची सिरीज लागणार होती ती आता संपली आहे। म्हणजे पुण्यात गाड्यांची संख्या एवढी वाढली की RTOचे नंबरच संपले। मग आता नवीन गाडी घ्यायची नाही का, नवीन नंबर कसे मिळणार, हे सगळं सांगतो। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल। आता पुणेकरांच्या गाडीच्या नंबर प्लेटमध्ये MH12 नंतर म्हणजे अंक आणि अक्षर हे एकत्र दिसणार आहेत। आता MH12 नंतर जी सिरीज सुरू होती ZZ ही आता संपली आहे। RTOच्या माहितीनुसार ही सिरीज आता 10 ते 15 दिवसपर्यंत चालणार आहे, त्यानंतर ही सिरीज संपणार आहे। मग नवी सिरीज कोणती? ZZ संपली तर AAA अशी सिरीज येणार का? पण AAA आली तर मग गाड्यांच्या एकूण संख्या जी असते, जी आता 10 आहे ती 11 होणार, मग त्याची काही अडचण येणार का? ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आता उदाहरण सांगतो, एका गाडीचा नंबर MH12 9999 असा आहे। आता जर समजा ZZ सिरीज संपली तर गाडीचा नंबर होईल MH12 AAA 9999। आता हा नंबर खूप मोठा होतो, म्हणजे 11 संख्या होतात। पण यात अडचण अशी आहे की पुण्यात ज्या चौकात कॅमेरे बसवले आहेत, ते कॅमेरे हे गाडीचा कोड नंबर्स हे सगळं मिळून फक्त 10 अंक कॅप्चर करू शकतात। त्यामुळे जर 11 अंक झाले तर कॅमेरांना कॅप्चर करायला प्रॉब्लेम जाईल, त्यामुळे पोलिसांना कारवाई करायला तरी प्रॉब्लेम जाईल। जे आता चौकात ट्रॅफिक नियम तोडला तर जे चलान लागतात ते चलान फाडायला देखील प्रॉब्लेम येईल। पुणे RTOने नितीन गडकरी यांना एक प्रस्ताव दिला। आता एक मूळ कारण समजून घ्या, पुण्यात गाड्यांची संख्या प्रचंड वाढली आहे, त्यामुळे पुणे RTOने एक भन्नाट उपाय नितीन गडकरी यांना सुचवला। तो म्हणजे कसा, तर जी सिरीज ZZ नंतर संपली आहे त्या ठिकाणी A1 अशी सिरीज लावण्याचा पुणे RTOचा प्रस्ताव आहे। यामुळे काय होईल तर जे 10 अंकी अंक नंबर प्लेटमध्ये राहणार होते ते कायम राहतील। यामुळे प्रशासनाला कारवाई करण्यास कोणताही विलंब होणार नाही किंवा अडचण येणार नाही, आणि जे कॅमेरे कॅप्चर करत होते 10 नंबर ते देखील सुरळीत काम करतील। आता हा प्रस्ताव मान्य होणार का नाही हा नंतरचा प्रश्न आहे, पण सूत्रांच्या माहितीनुसार हा प्रस्ताव येत्या काही दिवसात मान्य होऊ शकतो। म्हणजे एक गोष्ट जवळपास निश्चित आहे, पुण्याची ओळख म्हणजे MH12 ही पुसल्या जाणार नाही, पण त्यानंतर जी सिरीज जे आहे, जे ZZ संपणार आहे ती बदलली जाऊ शकते। त्या ठिकाणी A1 अशी नवी सिरीज सुरू होऊ शकते। हा निर्णय जर झाला तर इतिहासात देशात पहिल्यांदाच पुण्यात असा निर्णय होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।